लग्न जुळत नाहीत ही तात्पुरती समस्या असू शकते. जगातील प्रत्येक समस्येवर उपाय असताना आपण इतरांसाठी काय करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आजचं स्थळ हे पुणे विभागातले आहे. यासाठी व्हिडिओ समजून घेणं आवश्यक आहे, कारण मदत हवी आहे. मित्रांनो, लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत आमच्याकडे एक स्थळ जे प्राप्त झालेलं आहे तर ती पुणे विभागातलं आहे. आणि जे काही ह्या स्थळांचा जो काही परिचय आम्ही देणार आहोत, तर परिचय दिल्याच्या नंतर जर तुम्ही त्याच्याशी मिळते जुळते असाल तर तुमचा बायोडाटा सुद्धा त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येईल. तुम्हाला त्यांचा नंबर उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी जर बोलणी करायचं काम पडलं तर मध्यस्थ म्हणून आम्ही आमचा 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा फोनवर संवाद साधायला आमचे कुठलेही आणि या गोष्टीसाठी कुठलेही काही पैसे लागत नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा त्या स्थळाची माहिती देण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा फक्त मेंबरसाठी आहे. आणि मेंबरसाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही माहितीच्या लिंक देत असतो किंवा संपर्काच्या लिंक देत असतो किंवा बायोडाटाचा परिचय देणाऱ्या लिंक देत असतो. त्या ओपन केल्याच्या नंतर त्यातून तुम्हाला जी काही असेल तर ती माहिती डायरेक्ट मिळते. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मिळतात. तेव्हा हे जे काही व्हिडिओ आहेत ते हे मेंबरसाठी आहे. त्याच्या मागचं कारण की ज्यावेळेस व्हिडिओ पब्लिक होतात तर ह्या लिंक हाईड झालेल्या असतात किंवा अदृश्य झालेल्या असतात. याच्या मागचं जे काही कारण असेल तर ते जे सामाजिक सभ्यतेचे नियम असतील, IT ऍक्टचे असतील किंवा ज्या काही सोशल मीडियाच्या किंवा युट्यूबच्या जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील तर त्या फॉलो करत असताना ह्या गोष्टींचे पथ्य पाळावं लागतात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा ध्यानात घेतली पाहिजे. तेव्हा एखादी गोष्ट जर फुकटात पाहायला मिळत असेल किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करायला मिळत असेल तर आजमावून पाहायला काही हरकत नाही, कारण त्याच्यातून आपलं काही नुकसान होणार नाही किंवा कुणाची आर्थिक फसवणूक तरी होणार नाही. ही गोष्ट मात्र आम्ही इथं गॅरंटीने सांगतो. बाकी कुणाचं लग्न जुळेल नाही जुळेल हा तो आपल्या एकतर कर्तृत्वाचा भाग असू शकतो किंवा आपल्या नशिबाचा भाग असू शकतो, हा गोष्ट वेगळी. आता हे जे स्थळ आहे तर हे स्थळ आम्हाला जे काही आहे तर त्या मुलीच्या मामाकडून प्राप्त झालेलं आहे. आणि बाकीची माहिती जी आहे तर या ठिकाणी सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडनुसार उघड करता येत नाही. मात्र मुलीचं जे काही जन्मवर्ष आहे तर ते 1998चं आहे. उंची 5.2 आहे. शिक्षण 12वी पर्यंत आहे. सर्वसाधारण गरीब कुटुंबातील मुलगी आहे आणि त्यांना गरिबीच त्यांच्याच तोलामोलाचं स्थळ हवे. मात्र त्यांची अट आहे की त्यांना जे काही मराठा जातीतीलच स्थळ हवं आहे. आणि विशेषतः मुलगी ही नाममात्र घटस्फोटित आहे, कारण लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की लग्न झाल्याच्या नंतर 4-6 महिन्यातच त्यांचे जे काही जावई बापू असतील तर ते कुठेतरी व्यसनाच्या अधीन गेले. आणि त्याच्यामुळे त्यांनी बोलत असताना प्रकर्षानं सांगितलं की कुटुंब पूर्णपणे निर्व्यसनी असावं, कुटुंबामध्ये कुणीही चुकूनही कधी मधी पण घेणारं नसावं. या पद्धतीचं वारकरी धार्मिक माळकरी कुटुंब असेल तर त्यांच्यासोबत ते त्या आणि विशेष म्हणजे त्यांना त्या पुणे भागातीलच स्थळ हवं आहे. त्याच्याकडे मुलगा जो आहे तर तो स्वतः पुरता कमावता असला पाहिजे, म्हणजे 15-20 हजार रुपये त्यानं महिन्यानं कुटुंब चालवणे इतके पुरते कमावले असलेले पाहिजे. सोबतच स्वतःच त्याच्याकडे घर असलं पाहिजे आणि थोडंफार उत्पन्नाचं साधन हे बॅकग्राऊंडला असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे मुलगी जी आहे तर मुलीचे आई वडील हे वयस्कर आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीला एक बहीण आहे आणि तिला भाऊ वगैरे नाही. त्याच्यामुळे ती मुलगी देत असताना तिची ने-आण वगैरे होणार नाही. संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारं ते कुटुंब असलं पाहिजे. आणि जे काही लग्नाची जी काही प्रक्रिया होईल तर ती रीतसर नोंदणीद्वारे होईल, म्हणजे जे काही कोर्टाचे जे काही सोपस्कार असतील तर त्या पद्धतीनं होईल. आम्ही फोटो थोडा ब्लर करून या ठिकाणी दाखवत आहोत मुद्दामून. तर तेव्हा ह्या स्थळासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक मध्ये आम्ही आपोआप ती ओपन केल्याच्या नंतर आमच्या व्हॉट्सअपला ती रिडायरेक्ट करेल. आणि तिथं आल्याच्या नंतर तुम्हाला त्या स्थळाचा जी काही असेल तर त्या ठिकाणी आम्ही जे काही तुम्हाला प्रश्न विचारू, की समजा आम्ही जर म्हटलं की तुमचा जिल्हा कुठला तर तुम्ही त्याला रिप्लाय केला पाहिजे, कारण बरेच जण असे करतात की आम्हाला त्या स्थळाची माहिती द्या. तर तशी आम्ही देत नाही कुणालाही परस्पर, कारण आम्ही वारंवार सांगत असतो की परस्पर आम्ही कुणाचे बायोडाटे कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणाचे मोबाईल नंबर आम्ही कुणालाही परस्पर पूर्वसंमतीशिवाय शेअर करत नाही. तुमच्याकडे सुद्धा काही अशी स्थळं असतील तर ती आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा.
स्वतःचा परिचय देणारे व्हिडिओ बनवून आमच्याकडे पर्यंत पाठवा. 30 सेकंदाचा, 1 मिनिटाचा. मी मुलगा आहे, मी मुलगी आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर तुमचा चेहरा आम्ही ब्लर करू, तुमची माहिती आम्ही गोपनीय ठेवू. सोबतच तुमच्याकडे असलेले मुलींचे काही बायोडाटे असतील तर पाठवा. ओळखपत्रासह आमच्याकडे पाठवा. त्या बदल्यात आम्ही तुमच्यासाठी विशेष मध्यस्थ म्हणून प्रयत्न करू. जर तुम्ही एखादा बायोडाटा जर आमच्याकडे ओळखपत्रासह पाठवत असाल तर तुमच्या जिल्ह्यातील स्थळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुमच्या प्रोफेशननुसार किंवा तुमच्या शिक्षणानुसार किंवा तुमच्या वर्गवारीनुसार आमच्याकडे उपलब्ध असलेली स्थळं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी बोलणी करण्याचा पण प्रयत्न करू. आणि हे आम्ही करत असताना तुम्ही पण सुद्धा 2 पावलं चालली पाहिजेत, हा या मागचा प्रामाणिक हेतू आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला डिसलाईक करा. खाली कोणी चित्रविचित्र कॉमेंट केला तरी त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचा हेतू उद्देश प्रामाणिक आहे. पाप पुण्याची संकल्पना आम्ही मानणारे आहोत आणि लग्नाच्या बाबतीत आम्ही लोकांना सांगत असतो की विवाह जुळवणं किंवा विवाहासाठी पुढाकार घेणं जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे. त्या पाण्याचा व्यापार करायचा की पानपोई लावायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दलालांना आमचं सांगणं असतं की उद्या जर तुमच्या अवलादी दारुडे निघल्या तर काय करसाल? तेव्हा लग्नाच्या विषयामध्ये कोणाची फसवणूक करणं आमच्या मनाला तरी पटत नाही. आम्ही शेतकरी आहोत. बाकी तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.